कॉपरेट करा आम्हाला. मेगा फायनलची आपण सुरुवात करतोय. नक्कीच. स्पीडअप हॅलो करा चेक. चला. येस सामना मात्र या ठिकाणी चालू होतोय. महाअंतिम सामना आहे. खऱ्या अर्थानं एकदा जोरदार टाळ्यांनी प्रोत्साहित करायचंय दोन्हील्या संघांसाठी. संघर्षाच्या थारोळ्यात जखमी झालोय, झालेले घाव दिवसेंदिवस मी झाकत आहे. यंदा गुलालात संघासोबत नाचायचं आहे मला. मैदानात मोजून पाऊल आता मी टाकत आहे. येस पहिलं पाऊल टाकलं गेलंय आणि निश्चित रूपाने पहिल्या चेंडूवरती मात्र जबरदस्त वेग, फलंदाजाला मात्र बीट करून सोडलाय. चेंडू मात्र येतोय निर्धाव. वाह, करावं तेवढं कौतुक कमीच आहे. श्रेयोक सर, काय वाटतंय, काय घडणार, काय बिघडणार, काय कहाणी राहणार आहे या सामन्याची? हो नक्कीच दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक देऊया. मेगा फायनल ज्यासाठी केला होता तसं की शेवट मात्र गोड व्हावा. या स्पर्धेचा शेवट, अंतिम सामना, मेगा फायनल. फॉलिंग स्वीपर मारण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेगाने चालला अलॉंग द कार्पेट. प्रयत्न भरपूर चांगले होते. दोन धावा पळून काढल्यात. धावसंख्येचा श्री गणेश झालाय. इथे बॅटरचं देखील अकाउंट ओपन झालंय. सागर पाटील आणि करण आपण पाहतोय. सागर पाटील देखील चर्चेतलं नाव आहे. काय बॅटिंग केली होती आणि मग आपल्या संघाला फायनल मध्ये प्रवेश मिळवून दिला होता. असा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला. समोर कुणाल. ओहो, यावेळेस प्रत्युत्तर नव्हतं. फुल्लर लेनचा चेंडू, ब्रह्मास्त्र वापरलं गेलं. कुणाल शिंदे यासाठी ओळखला जातो ना, रायगड प्रीमियर लीग देखील या खेळाडूने गाजून सोडली आहे. आणि मग नुकतीच रायगड प्रीमियर लीग पार पडली, त्यामध्ये चॅम्पियन ठरलेला संघ आपण पाहतोय वीर मराठा जोहे पेंड. आणि मग कुणालचं देखील त्या संघामध्ये महत्वपूर्ण रोल होतं ना. तोच गोलंदाजी मार्कवरती करतोय, परंतु समोर एक विस्फोटक फलंदाज सागर पाटीलला आपण पाहतोय. चर्चेतलं नाव आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आपण पाहतोय. फिरून मारण्याचा प्रयत्न, यावेळेस चेंडूला पाठवलाय गॅप मध्ये. अलंग कार्पेट चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. या 4 बरोबरच धाव फलक पुढे जाईल 6 या आकड्यावर. सागर पाटील यांच्या बॅटतून चौकार आलाय. 3 ओव्हरचा मॅच आहे. 3 ओव्हरची फायनल आहे. मेगा फायनल आपण पाहतोय. बॅट फिरली आहे, स्विंग अँड मिस. बॅट आणि बॉलचा काहीच संपर्क होत नाहीये. सरळ विकेट कीपरकडे चेंडू जातोय. डॉट बॉल आलाय. इथे डॉट बॉल आलाय. कमबॅक देखील करतोय गोलंदाज कुणाल शिंदे. यावेळेस चेंडू बीट होतोय, परंतु किपर देखील बीट झालेत. लॉंग स्टॉपला चेंडू चाललाय. चौकार जरूर आलाय, परंतु पंचांचा निर्णय ना अजून बाकी आहे. यस, नक्कीच इथे चेक केलं जाईल.
इथे बॉडीला ब्रश झालाय किंवा बॅटला ब्रश झालाय हे चेक केलं जाईल. अंपायरने इथे कळवलंय. थर्ड अंपायरकडे चाललाय रिव्ह्यू. चेक केलं जातोय आमच्या युट्यूब वाहिनीवर. वाईड आहे की नाही चेक करायचं ना. बरोबर. आपण Fielding तोपर्यंत लावा, फिल्डिंग लावून तुम्ही घ्या. fielding लावून घ्या. आपल्यापर्यंत निर्णय पोहोचेल. इथे क्रिटिकल मुवमेंट आहे कारण की चेंडू ब्रश झालाय की नाही, बॅटला ब्रश झालाय, शरीराचा वेध घेतलाय की नाही हे चेक केलं जातोय. किंबहुना वाईड आहे हे देखील चेक केला जातोय, परंतु चौकार आलाय. वाईड बॉल. वाईड बॉल आहे, बघून घ्या. तुमचा 12 प्लेअर आहे, त्याला दाखवतोय मी इथे. बघा थर्ड अंपायर जो निर्णय देतील तो आपल्याला मान्य करावा लागेल. व्हाईट बॉल आहे, व्हाईट प्लस चौकार म्हणजे 5 धावेने धावफलक पुढे जाईल. तूच सांग. वाईड आहे, बॉल नाही लागलाय बॅटला. आपला 12 मॅन देखील इथे आहे कुणाल. तर व्हाईट बॉल असेल, धावफलक 5 नि वाढेल. धावफलकावर धावा लागल्यात 11 धावा. संजीवनी चौकार होता या मॅचचा कारण की व्हाईट प्लस चौकार म्हणजे बोनस मिळालंय. कुणाल शिंदे नाराज आहे. चेंडू चांगला होता परंतु की विकेट कीपर बीट झाले. आडव्या बॅटने आपण पूल केलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने इथे सिंगल घेतली जाते आणि या सिंगलच्या मदतीने जर पाहिलं तर स्ट्राईक आपल्याकडे ठेवेल इथे बॅटर. आणि त्याचबरोबर ओव्हर नंबर खेळचा इथे संपला. एक ओव्हरचा खेळ संपला आणि बिनबाद 12 धावा धावफलकार लागल्यात. अद्याप 12 धावा धावफलकार लागल्यात. षटक क्रमांक दुसरं आता कुणाच्या खांद्यावरती दिलं जाईल हे देखील पाहायचं आहे कारण की मेगा फायनल आहे. प्रत्येक संघाला, संघ नायकाला, कॅप्टनला किंबहुना प्रत्येक खेळाडूला वाटतं ना की मी जिंकावं, माझं टीम जिंकावं. त्यासाठी ही लढत आहे आणि मेहनत घेत असताना इथे प्रत्येक खेळाडू, प्रत्येक बॅट्समन, प्रत्येक टीम कॅप्टन आणि इथे टीम ऑनर देखील प्रयत्न करत असतील, प्रार्थना करत असतील की माझा संघ जिंकावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक घेऊन येत आहेत. सार्थक या संपूर्ण स्पर्धेचा हिरो आहे. कॅच जी पकडली ती मॅचच पकडली होती. अफलातून कॅच होती, समीरची कॅच पकडली होती आणि तिथेच मॅचचा टर्निंग पॉइंट ठरलं. तोच खेळाडू सार्थक या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक यांनीच पटकवले. ओके सॉरी, अर्धशतक याच खेळाडूने फटकवलंय. अरे बापरे, काय झालं मैदानामध्ये. बॅटची आतली कडा आणि अगदी विकेट किपरच्या समोरच चेंडू पडलाय आणि मग डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू येतोय. सागर पाटील पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. मॅचचा हिरो आहे तो. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये आहे आणि काय घडलंय, मोठी विकेट सार्थक मिळवतोय. नक्कीच इथे कमबॅक पुन्हा एकदा झालंय. महत्वपूर्ण विकेट. सर नक्कीच सुरेश भट आमच्या समवेत जुळलेत या मॅच मध्ये. सर मॅच मध्ये महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर केली आहे, म्हणजेच काय ज्या फलंदाजावरती नजरा होत्या तो फलंदाज सागर पाटील बाद झालाय. यश कुणाला मिळालं तर सार्थकला मिळालंय. दोन्ही आपापल्या टीमचे आयकॉन आहेत आणि महत्वाची गोष्ट ही आहे की 2 ग्रुप केलेले आपण या टुर्नामेंट मध्ये आणि दोन्ही ग्रुपचे जे ग्रुप टॉपर होते त्यांच्यामध्येच फायनल होती.
हे चढ करण्याचा प्रयत्न होतं. टप्पा पडल्यानंतर बाउन्स मिळालं होतं. जिथे न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालेत. दीपेश सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक 13 या आकड्यावर. सार्थकची चर्चा करत होतो की टीमचा आयकॉन आहे आणि मग आयकॉनने या स्पर्धेमध्ये अर्धशतक देखील झलकवलंय. एक चांगली कॅच देखील पकडली आणि तदनंतर मॅचचं टर्निंग पॉइंट ठरलं आणि याच ओव्हरमध्ये देखील महत्वपूर्ण बॅटरला बाद देखील केलाय. सर काय म्हणाल, कुठपर्यंत टार्गेट सेट केलं जाईल 3 ओव्हरमध्ये? काय रणनीती असेल? नक्कीच दादू सार्थक म्हात्रे हा उदयोन्मुख खेळाडू आहे आणि नक्कीच तो या टुर्नामेंटसाठी मॅन ऑफ द सिरीजचा सुद्धा एक दावेदार आहे. हो, नक्कीच यावेळेस चांगले प्रयत्न झाले. धावबाची संधी आहे, परंतु काय घडलं? खराब कॉलिंग, तालमेल नव्हतं. क्रिकेटमध्ये तालमेल गरजेचं असतं. कॉलिंग नव्हती आणि महत्वपूर्ण विकेट इथे मिळाली आहे धावबाच्या स्वरूपामध्ये. आणखीन एक फलंदाज बाद. या षटकाराबरोबर धावफलक उचली घेईल. धावफलक जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावर. ओव्हर नंबर 2 चा खेळ चालू आहे. सार्थक वरती आक्रमण. पुन्हा एकदा आपण पूल केलाय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक तैनात होत. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर परतेल. दोन ओव्हर 23 रन झालेले आहेत. एक वीर मराठा झोळे या संघाने एक कंजूष गोलंदाजी केलेली आहे. नक्कीच महत्वाच्या सामन्यामध्ये आणि तो पण एकाच एंडनी गोलंदाजी असताना 23 धाव्या हे खूपच चांगली गोलंदाजी केलेली आहे त्यांनी.
2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर 23 लागल्यात आणि आता इथून 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि मग 6 चेंडू मध्ये 15 प्लस धावा येणार का हे देखील पाहावं लागेल. दीपक पाटील नवीन फलंदाज. मंदार येत आहेत गोलंदाजी मार्कवर. स्लॉगिंग ओव्हर मध्ये धावा कमी खर्च करावा लागतील कारण की फायनल आहे. फायनलच्या सामन्यामध्ये कशा पद्धतीने खेळ होणार हे देखील पाहायचंय. एका बाजूने मंदारला आपण पाहतोय, दीपक पाटील आणि समवेत दीपेशला आपण पाहतोय. दीपेश गावण. समोर उडवला अगदी आमच्या मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा फटका पाहायला मिळालाय. या स्पर्धेची आठवण देणारा हा फटका होता. अगदी समोर जबरदस्त कडक षटकार. एक महत्वाच्या क्षणी हा षटकार आलाय. षटकाची सुरुवात षटकाराने केलंय. अशा वेळेला एक षटक साधारण 15-16 रनांचं बनवण्यासाठी पहिले उपयोगी असतात ह्या गोष्टी. इथे जर पाहिलं तर ची मागणी केली आहे. बॅटर बॅटिंग करणाऱ्या टीमने. हा वाईड बॉल साठी रिव्ह्यू आहे, चेक केला जाईल. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय व्हाईट साठी. रेफर केलाय अंपायरला. आमचे थर्ड अंपायर सुरेश भट आमच्या समवेत जुळलेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अगदी योग्य बॉल आणि अगदी योग्य डिसिजन आमचे ऑफिशियल अंपायर अक्षय जाधव, स्ट्राईक अंपायर. नक्कीच हा अनसक्सेसफुल रिव्ह्यू आहे बॅटिंग टीमचा. डॉट बॉल आला म्हणजेच काय कमबॅक झालंय सर. पहिला चेंडू षटकार त्यानंतर डॉट बॉल. खऱ्या अर्थाने कमबॅक झालंय. स्विंग यानं मिस. पुन्हा एकदा ते चित्र. काय म्हणाल कमबॅक कशा पद्धतीने झालं या ओव्हर मध्ये. मंदार दाडवे हा अतिशय एक सुंदर गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी तसेच फलंदाजीसाठी ओळखला जातो. हमरापूर विभागातील हा खेळाडू. सर पाहिलं तर या दुर्गा चेंडूवरती देवी नजरा नव्हत्या. मी तर म्हणेल बॅट आणि मान आधीच फिरली होती त्यामुळे बॅट आणि बॉलचा काहीच संपर्क होत नव्हता. आता मात्र समोर चॉप केलाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तैनात जिथे सिंगल घेतली जाते आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक आपण पाहू शकाल 30 या आकड्यावर. एक चांगलं टार्गेट सेट केलंय. 3 ओव्हरमध्ये आपण पाहतोय. 3 ओव्हरची मॅच आहे. मेगा फायनल आहे आणि इथून पुढे अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. मग 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आला तरी देखील चांगला टार्गेट सेट होऊ शकतो. कधी कधी आपण पूर्ण मॅच खेळतो पण शेवटच्या 2-3 चेंडूमध्ये जो मोमेंटम शिफ्ट होतो किंवा ज्या एक्स्ट्राच्या रन्स येतात त्याच कधी कधी निर्णायक ठरताना आपण बघितलेले आहेत. या निर्णायक रन्स आता हा बॅट्समन करण नाडकर आय थिंक आहे, हा दीपक पाटील सॉरी, हा बॅट्समन काही चमत्कार करतोय का आपल्याला बघायचं आहे. हो नक्कीच इथे कमबॅक करावा लागेल कारण की एखादा मोठा फटका मॅचचं टर्निंग पॉइंट ठरू शकतं. स्विंग यानं मिस. पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळालंय. धाव घेण्याचा प्रयत्न, स्ट्राईक चेंज करण्याचा प्रयत्न, परंतु विकेट आली आहे. विकेट सेक्रिफाईस केली आहे. आणखीन एक फलंदाज बाद होईल. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न इथे झालाय आणि आता मात्र या इनिंग मधील शेवटचा बॉल असेल. 30 धावा धावफलकार लागल्यात. नवीन फलंदाज. लोअर फुल टॉस समोर लॉंग ऑफला टिपला जातोय झेल. म्हणजेच काय ओव्हर नंबर 3 चा संपला इथे खेळ. धावफलकावर लागल्यात 30. इथून पुढे करायचे आहेत 18 मध्ये 31.
मी सुपरस्टार संघाला विनंती करीन त्यांनी आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. मला अभिमान आहे मी मराठी असल्याचा. छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यावरती ज्यांच्या तोंडून अपसूक जय येतं ना, तो मराठी. आमच्या शिवरायांचं शिवचरित्र ज्या वेळा वाचत असताना किंवा ऐकत असताना ज्याच्या अंगावरती काटा येतो ना, तो मराठी. ज्ञानेश्वर माऊलीपासून ते आमच्या कुसुमा गंजापर्यंतच्या कविता वाचत असताना तल्लीन होणारा जो असतो ना, तो मराठी. मी त्या महाराष्ट्रातून येतो ज्या महाराष्ट्रातून छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून रयतेचं राज्य स्वराज्य निर्माण केलं. मी त्या महाराष्ट्रातून येतो ज्या महाराष्ट्रामध्ये चंद्रभागेच्या तीरी 18 पगड जातीच्या वारकरी बांधवांचा वैष्णवाचा मेळा जमतो आणि तो एकाच पांडुरंगाच्या चरणी लीन होतो. मी त्या महाराष्ट्रातून येतो ज्या महाराष्ट्रातून महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रूढींच्या परंपरांच्या आणि कर्मकांडांच्या चौकटी झुगारून मानवतेला अधिष्ठान मिळवून दिलं. मला अभिमान आहे मी मराठी असल्याचा. मला अभिमान आहे मी मराठी असल्याचा. यस, थँक्यू. इथून पुढे आपण ऐकणार आहोत व्हॉइस ऑफ सुधागड, रोशन देशमुख सरांचं आव्हान आणि त्याचबरोबर 18 चेंडू आणि 31 धाब्यांची गरज आहे. आमच्या समवेत सुयश भट साहेब देखील जुळलेत. या स्पर्धेचे मुख्य घटक खऱ्या अर्थाने ॲज अ ऑफिशियल, ॲज अ कॉमेंटेटर, ॲज अ थर्ड अंपायर या स्पर्धेमध्ये मला संधी दिलीत. मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. मी थांबतो, कुठेच जाऊ नका, पाहत राहा आमच्या हक्काची वाहिनी साईप्रीत लाईव्ह इव्हेंट्समध्ये. थँक्यू. मी वीर मराठा जोहे संघाला विनंती करेन की त्यांनी आपले बॅट्समन पाठवायचे आहेत. ज्या काही फॉर्म मध्ये आता आपले सार्थक म्हात्रे आणि प्रतीक म्हात्रे आहेत, दोन म्हात्रे बंधू, हे या टार्गेटला अगदी लीलया पार करतील असं मला वाटतंय. तर त्यांनी लवकरच पिचवर ताबा घ्यायचा आहे. आणि मी सुपरस्टार संघाला विनंती करीन की त्यांनी फिल्डिंग लावून घ्यायचे. याच दोन संघांमध्ये क्वालिफायर 1चा सामना रंगलेला होता आणि अतिशय थरारक झालेला हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेलेला होता. तेव्हाच मला माझे स्कोरर म्हणलेले की ह्याच दोन टीमची कदाचित फायनल होईल, कारण या तुल्यबळ टीम आहेत, सुपर ओव्हर खेळलेली टीम आहेत आणि तिथून कोणत्या तरी एका टीमनी जय मिळवलेला आहे. तर याच टीममध्ये कदाचित फायनल होईल आणि 1-1.5 तासांनी मी बघतोय की खरंच त्या दोन टीममध्ये फायनल झालेली आहे. तर याचा अर्थ मॅच ऑन आहे, दोन्ही टीमसाठी ऑन आहे. दोन्ही टीमचा बॉलिंग अटॅक अतिशय खतरनाकच होता. यस, बॅटिंगही आहे. धन्यवाद सर. नमस्कार. चला मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. पेण तालुका बिग बॅश लीग 2026 पर्व क्रमांक 2 आपण पाहतोय. नमस्कार मंडळी. सह्याद्रीच्या कुशीतून उमटणारा गडगडाट जन राजशिव छत्रपती शिवाजी महाराजांसारखा बलाढ्य योद्धा घडवला. आज त्याच सह्याद्रीच्या प्रेरणेतून या मैदानावरती आपल्याला क्रिकेटचा रणसंग्राम पाहायला मिळतोय, जिथे बॅटचा प्रत्येक फटका आकाशाला गवसणी घेईल, बॉलची गती उत्साह वाढवेल आणि प्रेक्षकांच्या टाळ्या या मैदानाला थरारून सोडणार आहेत. खरं अर्थानं या मैदानावरती खेळला जाणारा सामना हा केवळ खेळ नाही, तर तो टीमवर्क, आत्मविश्वास आणि खेळाडू वृत्तीचा सोहळा आहे. आणि या सोहळ्याचा म्हणजेच या रोमांचक खेळाचा थरारक अनुभव देण्यासाठी मी तुमचा साथी, तुमचा समालोचक रोहन नरेंद्र देशमुख तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय महाअंतिम सामन्यामध्ये. पहिला चेंडू, पहिल्याच चेंडूवरती मात्र सेन्सिबल क्रिकेट. येस, जितका चांगला चेंडू तितकाच चांगला सन्मान मात्र या ठिकाणी दिला जातोय. आणि निश्चित रूपाने आपण पाहिला तर महाअंतिम सामना आपल्या भेटीला आलेला आहे. ज्या क्षणाची वाट संपूर्ण वर्षभर आपण पाहत होतो, तो क्षण आपल्या भेटीला आलेला आहे. महाअंतिम सामना या ठिकाणी खेळला जातोय. सामना मात्र खेळला जातोय तो मात्र वीर मराठा जोहे विरुद्ध रायझिंग सुपरस्टार यांच्यामध्ये आज सामना आहे. आणि अर्थात या चेंडूवरती मात्र स्मॅश केलंय, आक्रमण केलं जातंय. फिल्डर चूक करणार नाही. धक्का क्रमांक 1, तंबूचा आसरा घ्यावा लागतोय. ठोक डीजे. हा सामना म्हणजे दोन तुल्यबळ संघातला सामना, दोन ग्रुप टेबल टॉपर्सचा सामना. हा सामना म्हणजे पर्पल कॅप होल्डर विरुद्ध ऑरेंज कॅप होल्डरचा सामना. अशा प्रकारे जबरदस्त चुरस असलेला हा सामना आहे. दोन्हीकडे तुल्यबळ खेळाडू आहेत. आपल्याला बघायचं आहे या 3 ओव्हर नंतर कुठली टीम या चषकावर नाव कोरणार आहे. नक्कीच
हर्षलदादा पितळे यांच्या संघाने बिग बॅश लीग सीझन 1चं चॅम्पियनशिप मिळवलेली होती आणि त्या चॅम्पियनशिपला फॉलो करताना त्यांनी डिफेंडिंग चॅम्पियन्स म्हणून बिग बॅश लीगच्या दुसऱ्या सत्रामध्ये सुद्धा फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. निश्चितपणे आपण पाहतोय जबरदस्त फटका खेळण्याचा प्रयत्न होता, अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून षटकार मारण्याचा प्रयत्न होता, ताकद थोडीशी कमी पडले आणि यश क्रमांक 1 मात्र या संघाच्या वाट्याला आलाय. रायझिंग सुपरस्टारचा संघ आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. सर्वप्रथम आपण या संघाचा लेखाजोखा पाहिला तर मात्र प्रथम फलंदाजी करत असताना 30 ही धावसंख्या धावफलकावरती लगावल्या आणि 31 धावांचा पाठलाग करताना उत्तरार्धामध्ये आपल्याला वीर मराठा जोहेचा संघ या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. एक जबरदस्त सामना, दोन्हील्या संघांकडे प्रतिभावान खेळाडू आहे, धैर्यशील खेळाडू आहेत. मात्र कोणता संघ कोणावरती भारी पडणार आहे हे मात्र पाहण्यासारखं राहील. तत्पूर्वी मात्र आपण पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवरती नरेश यांना पाहतोय. नरेश यांच्या बॅटमधून मोठ्या फटक्याचा प्रयत्न मात्र फसतोय. तंबूचा आसरा घ्यावा लागतोय नरेश यांना. ठोक डीजे. हा हा हा, काय खेळ खेळलाय. काय जबरदस्त खेळ होत आहे. अतिशय महत्वपूर्ण, अगदी संघाचा म्होरक्या म्हणू शकतोय, संघाचा आशेचा किरण म्हणू शकतोय, संघाचा तारणहार म्हणू शकतोय तो नरेश मात्र गोल्डन डकच्या स्वरूपामध्ये मैदानाच्या बाहेर तंबूचा आसरा मात्र या ठिकाणी घ्यावा लागतोय. हरकत नाहीये खऱ्या अर्थाने या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये नरेश यांनी ज्या प्रकारची फलंदाजी केली ना, संपूर्ण तरुण वर्गालाच काय तर अगदी जे सर्व प्रेक्षक वर्ग जो जमा झालेला आहे त्यांना देखील त्यांच्या मनाला भुरळ पाडणारा खेळ त्यांच्यामधून आपण पाहिला होता. आणि तोच नरेश मात्र यावेळेला तंबूचा आसरा घेण्यासाठी मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मंदार. येस, तोच मंदार, द मॅन फ्रॉम हमरापूर. कोणत्या प्रकारची खेळी करेल हे मात्र पाहण्यासारखं राहील. मोठ्या फटकेबाजीसाठी या खेळाडूची ओळख आहे, संघासाठी जबाबदारी आहे. बघा, ही वेळ प्रत्येकाला येत नाही. महाअंतिम सामना आहे, संघाच्या 2 विकेट्स गेलेल्या आहेत पहिल्याच ओव्हरमध्ये आणि संधी सगळ्यांना मिळत नाही. ती संधी मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये मंदारकडे पाहायला मिळते आणि या संधीचं कशा प्रकारे सोनं करेल का हे मात्र पाहण्यासारखं राहील. येस, पुढचा चेंडू. या चेंडूवरती मात्र मोठा हिट. चेंडू जातोय थेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी खणखणीत षटकार येतोय. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सात धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. मंदार ऑन स्ट्राईक वरती. काही क्षणापूर्वी मी म्हटलं होतं या खेळाडूची ओळख विस्फोटक खेळीसाठी आहे, तोच फटका खेळून दाखवलाय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अपील केला जातोय. उत्साह जास्त दिसतोय, मात्र पंच मात्र आपल्याला त्या ठिकाणी आपल्या निर्णयावरती तटस्थ आहेत. नाबादचा इशारा या ठिकाणी येतोय. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. निश्चित रूपानं वैयक्तिक पहिला आणि त्यासोबतच संघासाठी षटक क्रमांक 1 घेऊन गोलंदाजी मार्कवरती विनयला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली होती. त्यानंतर मात्र संघाचे 2 महत्वाचे खेळाडू, 2 महत्वाचे मासे गळाला लावलेत. तो मात्र विनय गोलंदाजी मार्कवरती तैनात आहे. 5 चेंडूंचा खेळ पूर्ण केलेला आहे. पॉवर प्लेचं षटक आहे, 7 धावा आणि आता मात्र शेवटचा चेंडू.
यावेळेला मात्र लोअर फुलटॉसच्या स्वरूपामध्ये गॅप काढण्याचा प्रयत्न, कव्हरला फिल्डर तैनात आहे, कोणतीही चूक होणार नाही. एक धाव या ठिकाणी येते आणि एका धावेसोबतच धाव फलकावरती धावसंख्या मात्र सरसावते. धावसंख्या होते ती 8. महाअंतिम सामना आहे. खऱ्या अर्थानं कित्येक वर्षांचं स्वप्न, कित्येक अडचणींना समोर जाऊन, त्यासोबतच कित्येक व्यत्ययांना सामोरं जाऊन या मंडळींचं स्वप्न, या आयोजकांचं स्वप्न मात्र आज खऱ्या अर्थानं साकार होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आपल्या स्थानिक खेळाडूंना संधी द्यायची होती आणि ती संधी मात्र या ठिकाणी पुरवली आणि स्थानिक खेळाडूंनी देखील त्याचा परिपूर्ण लाभ घेतलेला आहे. यस, थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे, सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. काय जबरदस्त खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला आहे. म्हणजे विकेटच्या हॅट्रिक पाहिल्या, 8 चेंडूंमध्ये 8 षटकार देखील पाहिले, त्यासोबतच चांगले डाईव्ह कॅचेस देखील पाहिले. म्हणजेच काय तर एक परिपूर्ण 8 धावा, 8. 12 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज. 12 चेंडू 23 धावांची गरज. येस, ओके. 12 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक पहिलं, त्यासोबतच सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती दीपक याला आपण पाहतोय. निश्चित रूपानं महत्वपूर्ण मॅच आहे, मोठा खेळ करावा लागणार आहे. अजून देखील या संघाला आपण पाहिलं तर 23 धावांची गरज 12 चेंडूंमध्ये असणार आहे. म्हणजेच काय तर जवळजवळ प्रति ओव्हर 12चा या ठिकाणी आपल्याला सरासरी पाहायला मिळते. खरं तर पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर संदीप सर आम्हाला कळवत आहेत की 8 धावा आलेल्या आहेत. पण निश्चित रूपानं आता मात्र थोडासा वेग वाढवावा लागणार आहे. आपले कलात्मक फटके दाखवावे लागणार आहेत, आपली ताकद दाखवावी लागणार आहे. आणि निश्चित रूपानं आपण यावेळेला पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक एंड वरती फलंदाज मंदार याला पाहतोय. नक्कीच मोठे फटके येतील का? पहिल्या चेंडूवरती शफल केलंय, मोठा फटका, चेंडू हवेत, एक क्षेत्ररक्षक खाली, चूक होणार नाही, धक्का येतोय, तंबूचा आसरा घ्यावा लागेल. मंदार याला ठोक डीजे. काय जबरदस्त शफल केलं होतं, गुडलेनचा चेंडू होता, चेंडूला थोडंसं जज करण्यामध्ये मिस्टेक झाली, ताकद कमी पडली, बॅट आणि बॉलचा फारसा काही चांगला संबंध झाला नाही. चेंडूने हाईट मात्र गाठली, उंची गाठली आणि त्यानंतर मात्र थोडीशी लेंथ गाठण्यामध्ये थोडीशी कमतरता पडली. परिणाम काय झाला तर डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं तेवढाच चांगला झेल या ठिकाणी पाहायला मिळतोय. विकेटचं पतन होत आहे, धक्का क्रमांक 3 आणि यश म्हणू शकतोय ते मात्र रायझिंग सुपरस्टार संघाच्या वाट्याला, कारण तिसरा खेळाडू बाद झालाय. मैदानाचा तंबूचा आसरा मात्र कोणाला घ्यावा लागलाय तर मंदारला घ्यावा लागलाय, ज्याच्यामध्ये ती क्षमता आहे मोठे फटकेबाजी करण्याची. तोच मंदार मैदानाच्या बाहेर आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय, विराज. पेणमधून बिलॉंग करणारा खेळाडू, अर्थात मिडल ऑर्डर साठी या खेळाडूची खास ओळख आहे विभागामध्ये. मात्र याच संघासाठी जबाबदारी आलेली आहे. आज मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल, कारण मोठा मंच, मोठी स्पर्धा आणि मोठा परफॉर्मन्स देखील द्यावा लागेल. डावखुऱ्या त्याचा फलंदाज, फ्लिक शॉटची ओळख आहे, फ्लिक शॉट येतील का? पाण्यासारखा राहील. पुढचा चेंडू घेऊन येतो गोलंदाजी मार्क वरती दीपक. येस, यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ताकद कमी पडतीये, चूक होणार नाही, धक्का क्रमांक 4 येतोय, इट्स अ विकेट. काय जबरदस्त खेळ खेळतायत, वाह, करावं तेवढं कौतुक कमी आहे. सुयशर, जर का आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर प्रत्येक वेळेला संधी बनवली गेली, क्षेत्ररक्षकांनी कोणतीही चूक केली नाही. खऱ्या अर्थानं बॉलर आणि क्षेत्ररक्षकाचं नातं आपण पाहिलं ना तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पती पत्नीचं जसं नातं असतं ना, कारण संसाराचा गाडा दोघांना ओढावा लागतो. एकाने जरी कोणी कमीपणा घेतला तर त्यावेळेला मात्र थोडीशी मिस्टेक होते आणि त्याच वेळेला पूर्णपणे बॉलरला साथ देताना या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू हवेत उडाले, 4 चेंडू योग्य रीतीने कलेक्ट केले गेले. धक्का क्रमांक 4 येतोय आणि अर्थात नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुणाल आपल्याला पाहायला मिळतोय. होय, तोच कुणाल ज्यानं रायगड प्रीमियर लीग मध्ये
खऱ्या अर्थानं आपला खेळ दाखवला होता. पेणची आण बाण शान तोच कुणाल फलंदाजी मार्कवरती दाखवले. आज मात्र दाखवावं लागेल का संघाने माझ्यावरती जबाबदारी दिली आहे. समीकरण पाहिलं तर 10 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज आणि कुणाल आपल्याला पाहायला मिळतोय ऑन स्ट्राईक एंड वरती. आज मात्र दाखवून द्यावं लागेल की का मला रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळण्याची संधी मिळाली होती, का मी पेणचं नेतृत्व करतो. याचा पहिला चेंडू खेळण्यासाठी मात्र सज्ज आहे गोलंदाजी मार्कवरती दीपक. ऑन स्ट्राईक एंड वरती कुणाल. येस कुणालनी मात्र यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅकअप मात्र या ठिकाणी यष्टिरक्षकांना मिळतोय. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू मात्र चेंडूला बॅकअप देतोय. एक चोरटी धाव मिळते. एका चोरटी धावेसहितच धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या मात्र होते ती 9. म्हणजेच काय तर अजून देखील 22 धावांची गरज. 9 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज या संघाला असणार आहे. 9 चेंडू सांगून देणार आहे तुमच्या वर्षभराची मेहनत, कित्येक वर्षांची मेहनत, कित्येक वर्षांचं सातत्य आणि कित्येक वर्षांचा सराव देखील आज पणाला लागणार आहे. कारण स्पर्धा मोठी आहे. तुम्हाला परफॉर्मन्स द्यावा लागेल. लॉंगॉनच्या दिशेनं आपण चिकू यांना पाहतोय. संघाचा सर्वोत्कृष्ट आपण क्षेत्ररक्षक म्हणू शकतोय. काऊ कॉर्नरला फिल्डर तैनात आहे. डीप स्क्वेअर लेग असेल. त्यासोबतच यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज. यष्टिरक्षक चूक करणार नाही. धक्का क्रमांक 5. इट्स अ विकेट. आठ चेंडू 22 धावांचं समीकरण. बघा एका वेळेला आपण पाहिलं सुयोग सर तर आपण पाहतोय तर 18 चेंडूंमध्ये 31 धावांची गरज होती आणि आता मात्र समीकरण काय तर 8 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज. म्हणजेच काय तर 10 चेंडूंमध्ये फक्त 9 धावा खर्च करताना हा संघ आपल्याला पाहायला मिळालाय. चला फलंदाज थोडंसं स्पीडअप घ्यायचंय आणि अर्थात या ठिकाणी आपण सिद्धेश शिंदे हा बॅट्समन आहे आय थिंक. मोरिया बोरगाव संघामधून दोन्ही फलंदाज बिलॉंग करतात. सिद्धेश शिंदे आणि कुणाल शिंदे हे दोघं बंधू. जसे स्टीव व मार्कवा होते तसे हे दोघं बंधू आहेत आणि दोघंही आता ऍट अ टाइम पिचवर आलेले आहेत फलंदाजी करण्यासाठी. येस टेनिस क्रिकेटमध्ये अनेक आपण अशा जोड्या पाहिलेल्या आहेत. यावेळेला मात्र शफल करून खेळण्याचा प्रयत्न. फटका मोठा. इट्स अ बिग 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 आउट ऑफ द लाईन. 6 धावांसाठी येतोय. संयमांचा बांध फोडणारा षटकार. वा वा काय फटका मारलाय. संघाला गरज होती त्याच वेळेला जबाबदारी घेतलीये. 7 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज. मोठा फटका आलाय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र तू मैं होतय ना. तूने देखा ना मैंने देखा मैं तो चल बसा. येस तंबूचा आसरा घ्यावा लागतोय. विकेट क्रमांक 6. एकदा अंतिम सामन्यामध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं गेल्या 2 दिवसापासून भव्य दिव्य अशी आपण ही स्पर्धा पाहतोय. पेण तालुका बिग बॅश लीग 2026 पर्व क्रमांक 2 आपल्या भेटीला आलं होतं आणि अर्थात ज्या क्षणाची वाट आपण संपूर्ण वर्षभर पाहत होतो तो क्षण आपल्या भेटीला आलाय. महाअंतिम सामना या ठिकाणी खेळला जातोय आणि पुढचे 6 निर्णायक चेंडू मात्र आपल्याला सांगणार आहेत की कोणता संघ ह्या समोर ठेवलेल्या चषकावरती आपलं नाव कोरणार आहे. खऱ्या अर्थाने चषकांकडे असं पाहिलं तर असं वाटतंय आयोजकांनी 6 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज आहे.
खरं तर या चषकांकडे पाहिलं तर असं वाटतं की आयोजकांनी या ट्रॉफी जवळजवळ महिनाभर काजू बदाम कसे आपण भिजत घालतो त्याप्रमाणे ठेवलेत की काय, कारण अशा डौलदार बलाढ्य अशा ट्रॉफ्या पाहायला मिळतात आणि त्याच ट्रॉफीवरती कोणता संघ आपलं नाव कोरणार आहे हे मात्र पाहण्यासारखं राहील. आणि निश्चित रूपानं आमच्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा या फायनलच्या मॅच मध्ये फायनल ओव्हर मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय. त्यासोबतच युट्यूब वाहिनीवरती देखील आपण लाईव्ह प्रक्षेपण करतोय. साई प्रीत लाईव्ह इव्हेंट्स यांच्या मार्फत या युट्यूब वाहिनीवरती, अर्थात एक उत्कृष्ट दर्जाची महाराष्ट्रातील जी वाहिनी ओळखली जाते त्या युट्यूब वाहिनीवरती देखील जे आपल्या ऑनलाईनच्या स्वरूपामध्ये प्रेक्षक जोडले गेलेले आहेत त्यांचं देखील एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. 6 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज आहे. बघा, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की जवळजवळ दिवस क्रमांक 2 ला 24 तास पूर्ण होतील काही तासांमध्ये, पण तरी सुद्धा तब्बल 1000 जण युट्यूब वाहिनीवरती आपले सामने लाईव्ह अजून देखील पाहतायत. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या त्या आयोजनासाठी. नक्कीच याचं श्रेय मात्र कोणाला जात आहे तर आयोजकांना जात आहे. नक्कीच कौतुक करावं लागेल. याचा फायनल ओव्हर घेऊन गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सागर पाटील. पहिला चेंडू लोवर फुल टॉस. यस, फिल्डर तैनात आहे. 1 बाउन्स कलेक्ट केला जाईल. 1 धाव मात्र येते आणि त्याच वेळेला 1 धाव मात्र येईल. त्यासोबतच धावसंख्या 1 ने सरसावते. धावसंख्या होते 16. 5 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज. कशा प्रकारे हा संघ खेळ करणार आहे, ह्या 15 धावा चेस केल्या जातील का हे मात्र पाहण्यासारखं राहील. यावेळेला मात्र बॅटची लिडिंग एज घेतली. शॉर्ट टर्नमेंटच्या दिशेनं संधी बनवली होती, मात्र एफर्ट थोडेसे कमी पाहायला मिळालेत आणि यावेळेला मात्र विकेट सॅक्रिफाईस केली जाते. धक्का क्रमांक 7 मात्र या ठिकाणी येतोय. इट्स अ विकेट. यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय काऊ कॉर्नरच्या दिशेनं. फिल्डर तैनात आहे. पुन्हा एकदा विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. 8वी विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. कम ऑन टोक डीजे. धावांची गरज या संघाला आहे. आता मात्र ते करून दाखवावं लागेल. हॅलो, चेक. येस सर. 3 चेंडू बाकी आहेत. माफ करा, 3 चेंडू बाकी आहेत. 12 धावांची गरज आहे. मिस्टेक 13 झालेली धावांची होती गरज आहे. कॉम्प्युटरवर, पण आपले मॅन्युअल स्कोरर आहेत त्यांनी चूक दुरुस्त केलेली आहे लगेच. येस सर. 3 चेंडू 13 धावा. तीन चेंडूंमध्ये 13 धावांची गरज या संघाला आहे. अर्थात याआधी जर का आपण पाहिलं तर समीर यांच्या बॅटमधून आपण 8 चेंडूंमध्ये 8 षटकार पाहिले होते. तशा प्रकारची खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का? पुढचा चेंडू घेऊन येतो गोलंदाजी मार्क. सूरज
याचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला मात्र पुन्हा एकदा संधी गमावली जाते. स्ट्राईक रोटेट होणार नाही, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली जाते. आणि अर्थात या ठिकाणी मात्र समीकरण आता मात्र थोडंसं विचित्र बनत चाललंय. 2 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज आहे. 2 चेंडू 13 धावांची गरज. कशा प्रकारचा खेळ राहील, एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवायचंय खेळाडूंसाठी. अगदी विजयाच्या दारावरती दोन्हीले संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोणता संघ बाजी मारणार आहे? यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर तैनात होता, एफर्ट्स पाहायला मिळत आहेत. कॅच मात्र ड्रॉप होते आणि त्यासोबतच धावसंख्या मात्र या ठिकाणी पाहायला मिळते ती 1 नी धावसंख्या वाढेल, धावसंख्या होते ती. पण निश्चित रूपानं आता मात्र शेवटचा चेंडू, अगदी वर्षभर मेहनत घेतली, इतिहास घडवायचा आहे. खऱ्या अर्थानं ज्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रायझिंग सुपरस्टार हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतो ना, ते पाहता आपण एकच म्हणू शकतोय, सोसली कित्येक वादळे तरी खंबीर आमचा ध्यास नवा, उराता आता जिद्द पेटली, विजयाचा विश्वास नवा. आणि नशिबेही पलटेल आमचा संघर्षाच्या काळानंतर, नशिबेही पलटेल आमच्या संघर्षाच्या काळानंतर, कर्तृत्वाच्या जोरावर लिहिला जाईल संघर्षाचा इतिहास नवा. याचा षटकार येतोय आणि यावेळेला इतिहास मात्र लिहिला जातोय. रायझिंग सुपरस्टार संघ ठरतोय पेण तालुका बिग बॅश लीग 2026.